माझ्याकडे काही कागदाचे कपटे आहेत आणि मी एक कंगवा घेतो आणि माझ्या केसांवरती घासतो आणि नंतर कंगवा या कागदाच्या कपट्यांजवळ आणतो. तुम्ही अंदाज लावू शकता का काय होईल? आपल्याला काही विशेष असं पाहायला मिळेल का? चला पाहूया. काय दिसतंय? आपल्याला कागदाचे कपटे कंगव्याकडे आकर्षित होताना दिसत आहे, बरोबर? तर असं का घडलं? आपण यापूर्वी वस्तू घासल्यावर आकर्षण आणि प्रतिकर्षण पाहिलं होतं, पण त्या सर्व घटनांमध्ये दोन्ही वस्तू घासल्या जात होत्या, बरोबर? आपण फुगा केसांवर घासत होतो म्हणजे दोन्ही वस्तू संपर्कात होत्या. आपण लोकरी कपडा स्ट्रॉवर घासला होता आणि तेथेही कापड आणि स्ट्रॉ मध्ये काही आकर्षण होतं, पण इथे फक्त कंगवा केसांवर घासला होता, पण कागदाचे कपटे कशावरच घासले नाहीत. मग आपल्याला हे आकर्षण का दिसतंय यावर विचार करा. तर कारण असं आहे की प्रत्येक वस्तू अणूंनी बनलेली असते. अणूमध्ये इलेक्ट्रॉन असतात, त्याचप्रमाणे कागदाच्या कपट्यामध्ये देखील इलेक्ट्रॉन असतात. जेव्हा कंगवा केसांवरती घासला गेला तेव्हा काही इलेक्ट्रॉन कंगव्यापासून मुक्त होऊन केसांमध्ये गेले, त्यामुळे कंगवा धनप्रभारित झाला. आता जेव्हा हा धनप्रभारित कंगवा कागदाच्या कपट्यांजवळ आणला गेला तेव्हा कागदातील इलेक्ट्रॉन कंगवाकडे आकर्षित झाले आणि त्यामुळे कागदाला कंगव्याकडे जाण्यासाठी एक बल मिळालं. म्हणूनच कागदाचे कपडे वर उचलले गेले आणि कंगव्याला चिकटले गेले. या क्रियेतून आपल्याला समजते की प्रभारित वस्तू एखाद्या उदासीन वस्तूला कशा प्रकारे आकर्षित करतात. एक उदासीन वस्तू ज्यावर धन व ऋण प्रभारांची संख्या सारखी आहे, म्हणजेच एकूण प्रभार हा 0 आहे. अशा वेळेस आपण पाहिलं की कशा प्रकारे धनप्रभारित कंगव्याकडे उदासीन कागदाचे कपटे आकर्षित होत आहेत.